तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रामेस्टर ट्रेडर 9 मध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 16 तारखेला निफ्टी 50च्या कोणत्या महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, कोणत्या लेवलवर आल्यानंतर मार्केट कशा प्रकारे मुवमेंट देईल हे तर पाहणारच आहोत, पण त्यानुसार ऑप्शन चेनचे पण ॲनालिसिस करणार आहोत. तर त्याआधी आपण आज म्हणजे 15 तारखेला निफ्टी 50ने कशा प्रकारे मोमेंटम दिले आणि आपल्या कोणकोणत्या लेवल्स होत्या त्याचं थोडंसं ॲनालिसिस करू. चला आपण चार्टवर येऊ. चार्टवर आल्यानंतर ना बघायचं झालं तर आपल्याला निफ्टी 50च्या लेवल्स कोणत्या होत्या. एक होता सपोर्ट 24,028 हा एक सपोर्ट दिला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 24,162 चा एक रेजिस्टन्स दिला होता आणि 24,192 चा हा एक रेजिस्टन्स होता, बरोबर आहे. आपल्या ॲनालिसिस नुसार मार्केटने काय केलं, गॅप थोडंसं गॅप अप ओपन झालं इथं, आणि आपण काय सांगितलं होतं, आपल्या लेवल्स ज्या दिल्या त्या लेवल्सवर जोपर्यंत मार्केट येत नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये जर मूव्ह केलं तर त्याला ट्रेड घ्यायचा नाही. आपल्या लेवल्सवर जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिक्यूट करायचा नाही, हे सांगितलं होतं ना, बरोबर आहे. तर चला पाहू मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिले आहे. बघा, मार्केट जर बघायचं झालं तर गॅप ओपन झालं, तिथून मार्केटने 24,162 ही ब्रेक केली. ते ब्रेक केल्याच्या नंतर ना मार्केटने काय केलं, 24,192 ह्या लेवलवर मार्केट बराच वेळ सस्टेन झालं, आणि ह्या लेवलवर सस्टेन झाल्यानंतर ना मार्केटने काय केलं, इथं इथं ब्रेकआउट दाखवला, रिटेस्ट केलं आणि तो स्ट्रॉंगली डाऊन साईडला मार्केट आलं डायरेक्ट 24,028 वर. 24,028 वर आल्यानंतर तिथून रिजेक्शन घेतलं मार्केटने आणि परत साईडवेज झालं, बरोबर आहे. तर हे होतं 15 तारखेचं ॲनालिसिस. आता आपण पाहू ऑप्शन चेनचे थोडेसे ॲनालिसिस करून, त्यानंतर 16 तारखेच्या IMP लेवल्स पाहू. तर ऑप्शन चेन मध्ये जर आलं तर आपल्याला काय बघायला भेटतं, समजा कॉल साईडचा आपण सगळ्यात आधी अभ्यास करू. कॉल साईडला बघायचं झालं तर चेंज इन OI काय आहे, पॉझिटिव्ह आहे. चेंज इन प्राइस पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथं काय चालली, कॉल बाईंग चालली. कॉल बाईंग चालली म्हणजे ह्यांना मार्केट न्यायचे अप साईडला, म्हणजे बुलिश. त्याच्यानंतर आउट ऑफ द मनी जर बघितलं तरी चेंज इन OI पॉझिटिव्ह आहे, आणि चेंज इन प्राइस इथं पण पॉझिटिव्ह आहे, ह्यांना पण वरच्या साईडला न्यायचं आहे. आणि इथं जर बघितलं निगेटिव्ह, इथं कॉल रायटिंग चालू आहे 24,300च्या खाली वर जे सगळं बघितलं तर चेंज इन प्राइस हा निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं चालली कॉल रायटिंग. कॉल रायटिंग म्हणजे यांना मार्केट डाऊन साईडला न्यायचं, एवढं लक्षात ठेवा. हे झालं कॉल साईडचं. आणि आता जर पुट साईडचं जर बघायचं झालं, पुट साईडला जर बघितलं आउट ऑफ द मनी चेंज इन OI निगेटिव्ह, चेंज इन प्राइस निगेटिव्ह, चेंज इन OI पॉझिटिव्ह, चेंज इन प्राइस निगेटिव्ह. याचा अर्थ काय होतो, इथं चालली पुट रायटिंग. पुट रायटिंग म्हणजे यांना मार्केट अप साईडला न्यायचं, एवढं लक्षात ठेवा. यांना मार्केट अप साईडला न्यायचं आहे, अप साईडला न्यायचं. आणि त्याच्यानंतर इन द मनी पण मध्ये जर बघितलं चेंज इन OI पॉझिटिव्ह आणि चेंज इन प्राइस निगेटिव्ह, म्हणजे ह्यांना पण मार्केट अप साईडला न्यायचं आहे. म्हणजे मार्केटचा ओव्हरऑल व्ह्यू हा ऑप्शन चेननुसार ऑप्शन चेननुसार हा बुलिशच आहे. पण आपण तसं कन्फर्म सांगू शकत नाही की मार्केट उद्या बुलिश जाईल म्हणून. तर चला आता आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघायचे झाले तर एक 24,050 हे एक हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो, 24,050. आणि त्याच्यानंतर 23,950 हा एक सपोर्टचं काम करू शकतो. आणि वरच्या साईडला बघायचं झालं तर एक 24,200 हा एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो, आणि त्याच्यानंतर 24,300 हा एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो उद्याच्याला मार्केटमध्ये. तर चला आज आपण IMP लेवल्स आपल्या ॲनालिसिसनुसार कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या लेवलवर मार्केट आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करेल ते पाहू. सगळ्यात पहिला आपला रूल फिक्सच आहे, जोपर्यंत मार्केट समजा गॅप ओपन फ्लॅट ओपन झाली तर जोपर्यंत मार्केट आपल्या ह्या ज्या लेवल्स दिलेत त्या लेवलवर येत नाही तोपर्यंत मार्केटला ट्रेड घ्यायचा नाही किंवा एक्झिक्यूट करायचा नाही. ह्याच्यामध्ये असेल तर सोडून द्यायचं. चला तर त्यानुसार आपण आता ट्रेड बघू, म्हणजे ॲनालिसिस करू. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन झाल्याच्यानंतर मार्केट जर 24,045 वर आलं आणि इथून जर मार्केटला रिजेक्शन भेटत असेल तर आपण इथनं ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आणि 24,148 हे आपलं पहिलं टार्गेट, आणि ह्याला पण ब्रेक केल्यानंतर सेकंड टार्गेट राहील 24,194, बरोबर आहे. आणि जर 24,194 पण ब्रेक केलं मार्केटने तर मार्केटला नेक्स्ट टार्गेट राहील, हे जरी ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट राहील 24,285, आणि त्याला पण ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट राहील 24,300, बरोबर आहे. तर हे अप साईडचा विषय. आणि त्याच्यानंतर जर मार्केटला 24,045 ही लेवल जर ब्रेक केली मार्केटने, म्हणजे फ्लॅट ओपन होऊन इथं
जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि ह्याला जर ब्रेक केली आणि इथून रिजेक्शन आलं तर मार्केटला टार्गेट राहणार आपला 23,919. ह्याला पण ब्रेक केलं मार्केटचा नेक्स्ट टार्गेट राहणार आहे 23,785. एवढं लक्षात ठेवा. तसंच जर मार्केट ऑप्शन चेननुसार काय मार्केटचा व्ह्यू बुलिश आहे, बरोबर आहे. तर आपण मार्केटचा व्ह्यू बुलिश आहे म्हणून थोडंसं गॅप अप ओपनचा जर विचार केला मार्केटला, मार्केट गॅप अप ओपन झालं कुठं ह्याच्या आसपास 24,148 किंवा 24,194 ह्या लेवलच्या दोन्ही लेवलच्या आसपास. आणि जर ह्या लेवलला रिजेक्शन आलं किंवा ह्या लेवलला जर रिजेक्शन आलं तर आपलं सरळ टार्गेट राहणार आहे 24,045 हे, बरोबर आहे. लक्षात ठेवा 24,045 पण जर ब्रेक झाला हा वाला 24,045 इथून पण जर ब्रेक झाला तर मार्केट नेक्स्ट टार्गेट राहणार 23,919, बरोबर आहे. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल म्हणजे 23,919 ते 24,045 ह्याच्यामध्ये, तर वेट करा ह्या लेवलवर येण्याचा किंवा ह्या लेवलवर येण्याचा. तर मार्केट ह्या लेवलवरून इथं रिजेक्शन भेटत असेल वर साईडला आपल्याला, आपलं टार्गेट राहणार आहे 24,045 आणि इथे एक रेजिस्टन्स बनवलेला असेल त्याला पण टच करू शकतं मार्केट, बरोबर आहे. तसंच जर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन पण ह्या लेवलला इथं वर येऊन 24,045 वरून रिजेक्शन घेत असेल तर आपलं टार्गेट सरळ 23,919 राहणार आहे. जर ब्रेक केलं 23,919 ही लेवल जर ब्रेक केली तर मार्केटचं आपलं नेक्स्ट टार्गेट राहणार 23,785. हे ध्यानात ठेवा. तर आपण काय सेबी रजिस्टर ॲनालायझर नाही आहे किंवा ॲनालाइज करणारा नाही आहे किंवा ट्रेड देणारा नाही आहे. त्याच्यामुळे तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.